या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा परिषदेचा धुळा आता उडालेला आहे। काल छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिरूर गटामध्ये भाजपचे उमेदवार सुनील पैठण पगारे यांच्यावरती ठाकरे गटाचे उमेदवार संजय निकम यांनी आक्षेप नोंदवला होता आणि त्या आक्षेपाची आज सुनावणी झाली। निर्णय हा सुनील पैठण पगारे यांच्या बाजूने गेला। या सगळ्याविषयी बोलण्यासाठी स्वतः सुनील पैठण पगारे माझ्यासोबत आहे। आक्षेप होता, निकाल तुमच्या बाजूने गेला, काय प्रतिक्रिया आहे पहिली? काही नाही, न्याय व्यवस्थेवर निवडणूक आयोगावर माझा विश्वास होता आणि माझं जे निवेदन आपला अर्ज भरला होता निवडणुकीचा तो अतिशय योग्य भरला होता आणि मला माहीत होतं की याचा काही आक्षेपाचा काही उपयोग होणार नाही। बरं, खरं तर त्यांनी तुम्ही शिक्षक असल्याचा दावा केला होता आणि तुम्ही तिकडे राजीनामा न देता पुन्हा निवडणूक लढल्याचं म्हटलं होतं। काय त्यात तथ्य होतं आणि तुमचं आत्ता स्पष्टीकरण काय त्यावरचं? हो, कायद्याचं पूर्णपणे जर आपण अभ्यास केला तर आपण व्यवस्थित बोलू शकतो, मला असं वाटतं। कारण कायदा असा आहे, निवडणूक खाजगी अनुदानित शिक्षकाचा कायदा आहे, एक नियमावली सेपरेट आहे आणि शासकीयाची सेपरेट असते। आमच्या नियमावलीत असं असतं की आम्हाला जर संस्थेने निवडणूक लढण्याची परवानगी दिली तर आम्ही ती लढू शकतो। आम्हाला ती वरिष्ठांची परवानगी किंवा डेप्युटेड परवानगी आणण्याची गरज नसते। त्या संस्थेच्या परवानगीवर आणि ठरावावर आम्हाला निवडणूक लढवता येते, राजीनामा देण्याची गरज नसते। निवडून आल्यानंतर बाकीच्या प्रक्रिया फॉलो करावं लागतं। बरं, काल जी सुनावणी पार पडली होती, काय युक्तिवाद झाला, काय नेमकं घडलं होतं त्यावेळेस? त्यांनी युक्तिवाद असा केला की ही जी तुम्ही परवानगी लावली, संस्थेची परवानगी आम्हाला मान्य नाही का, ती काही थातूरमातूर परवानगी, तुम्ही डेप्युटी डायरेक्टरची परवानगी घ्यायला पाहिजे। पण नियमावलीत असं कुठेही उल्लेख नव्हता, त्याच्यामुळे तो वाद मिटला। आणि दुसरा असा प्रश्न होता की माझी मिसेस ही जिल्हा परिषद शिक्षिका आहे आणि ती आहे जिल्हा परिषद शिक्षक, मान्य करतो मी, ते माझ्या प्रतिज्ञापत्रात भरलं आहे, ती जिल्हा परिषद शिक्षक आहे। परंतु कायदा जिल्हा परिषद अधिनियम 1961 नुसार असं कुठेही उल्लेख नाही का त्याची पत्नी सेवेत असल्यामुळे तो निवडणुकीस अपात्र होतो। बरं, तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजय निकम असं म्हणाले की त्यांनी मतदारांची आणि प्रशासनाची फसवणूक केली आहे, यावर काय सांगा? आता जर कायदा असं म्हणतो त्यात फसवणूक आलीच कुठं? कायदा म्हणतो की तुम्हाला निवडणूक लढवता येते, तुमची पत्नी असली तरी असं काय, तर त्याच्यामुळे फसवणुकीचा प्रश्न येत नाही। बरं, प्रशासनाने कायद्याने तुम्हाला न्याय दिला? हो, बिलकुल कायद्याने न्याय दिला। बरं, आता काय ॲनालिसिस कसं करता तुमच्या मतदारसंघाचं? मतदारसंघात भाऊ माझं काम आहे, 24/7 मी उपस्थित असतो। खंडाळा हा मी जेव्हा निवडून आलो 2002ला, तर तेव्हा खंडाळा माझ्यात नव्हतं ॲक्च्युअल, मी तेव्हा पोखरी आणि शूर एकत्र होतं। खंडाळा आता मागच्या निवडणुकीतून आमच्या समाविष्ट झालं। आता ह्या गावात थोडासा आपला कॉन्टॅक्ट परिचय कमी होतो म्हणून आपण तो वाढवण्याचा प्रयत्न करतो। शूरमध्ये आपलं काम आहे, आपण 24/7 तिथं कंटिन्यू लोकांचं काम करायला उपलब्ध असतो। आणि बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे खरं तर त्यांनी असं म्हटलं की वकिलांनी सांगितलं की त्यांच्या बाजूने प्रशासनाने निकाल दिला असता तरी आम्ही न्यायप्रविष्ट हे सगळं प्रकरण करणार आहोत। नाही, चालू त्याला काय, आता मला इथं निकाल भेटलेला आहे, अजून पुढे जे निकाल आपल्या बाजून लागत राहील, कारण आपण कुठलेही नियम डावलून कुठलीही प्रक्रिया केलेली नाही। त्यामुळे प्रशासनाने न्याय दिला। हो, प्रशासनाने न्याय दिला। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण बघितलं की काल ज्या खरं तर प्रकरणावरची सुनावणी पार पडली त्यानंतर आक्षेप नोंदवण्यात आला होता आणि निकाल आज हा सुनील पैठण पगारे यांच्या बाजूने गेलेला आहे आणि प्रशासनाने न्यायव्यवस्थेने मला न्याय दिला असंच आता स्पष्टीकरण सुनील पैठण पगारे यांनी आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं आहे। माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।